नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बस अपडेट या YouTube चॅनलवर. मित्रांनो, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 148 जागांची भरती निघालेली आहे. ही कंपनी भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स अंतर्गत काम करणारी एक प्रमुख केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील मिनी रत्न कंपनी आहे. या महामंडळाची म्हणजेच या कंपनीची स्थापना कंपनी कायदा 1956 अंतर्गत 31 जुलै 1970 रोजी करण्यात आली. याचं मुख्य कार्यालय सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आहे आणि याशिवाय देशभरातील कापूस उत्पादक राज्यांमध्ये हिच्या 19 प्रादेशिक शाखा कार्यरत आहेत. मुख्य कार्य म्हणजे एमएसपी. जेव्हा बाजारात कापसाचे भाव घसरतात तेव्हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारद्वारे घोषित किमान आधारभूत किमतीत म्हणजेच एमएसपी थेट शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करणे. व्यावसायिक खरेदी देशांतर्गत वस्त्रोद्योग आणि कापड गिरण्यांना कच्चा माल अखंडितपणे पुरवण्यासाठी व्यावसायिक पातळीवर कापसाची खरेदी, विक्री आणि निर्यात करणे. या कंपनीचा उद्देश म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य आणि फायदेशीर भाव मिळवून देऊन त्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करणे होय. आपण आता पद पाहूया. असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज यासाठी पदसंख्या असणार आहे 1, असिस्टंट मॅनेजर आय टी साठी 1, मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग साठी 8, मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट साठी 8, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह साठी 50, ज्युनियर असिस्टंट अकाउंट साठी 50, ज्युनियर असिस्टंट जनरल साठी 30 असे एकूण 148 पद आहेत. शैक्षणिक पात्रता पाहूया. पद क्रमांक 1 साठी किमान 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी असणे गरजेचं आहे. सोबतच 1 वर्षाचा कामाचा अनुभव. पद क्रमांक 2 किमान 50% गुणांसह बीई इन आय टी और सी एस किंवा MCA किंवा MBA PGDM IT सिस्टम सोबतच 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. पद क्रमांक 3 साठी MBA इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट और ॲग्रिकल्चर. पद क्रमांक 4 CA-CMA उत्तीर्ण. पद क्रमांक 5 किमान 50% गुणांसह BSc ॲग्री सोबतच SC, ST, PWD उमेदवारांसाठी 45% आहे. पद क्रमांक 6 किमान 50% गुणांसह बीकॉम असणं गरजेचं आहे आणि SC, ST, PWD उमेदवारांसाठी 45% गुण. पद क्रमांक 7 किमान 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि मागासवर्गीयांसाठी 45% गुण. आता वयाची अट आणि फी आणि इतर तपशील पाहूया. वयाची अट पद क्रमांक 1 आणि 2 साठी 18 ते 32 वर्ष आणि पद क्रमांक 3 ते 7 साठी 18 ते 30 वर्ष. यामध्ये सूट पण दिलेली आहे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्ष सूट, तर OBC उमेदवारांना 3 वर्ष सूट. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर असेल. परीक्षा शुल्क जनरल OBC EWS साठी 1770 रुपये आणि SC, ST, PWD साठी 590 रुपये. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असेल. ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 24 जुलै 2026 रात्री 11:30 वाजून 55 मिनिटं असेल आणि परीक्षेचा दिनांक म्हणजे परीक्षेची तारीख असेल जी अजूनही डिसाईड केलेली नाहीये. आपण वेबसाईट्स पाहूया. ही आहे वेबसाईट म्हणजे ही आहे जाहिरात. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड रिक्रुटमेंट अगेन्स्ट व्हेरियस पोस्ट इन ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस. यामध्ये 24 जुलै ही शेवटची तारीख असेल ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी. पाहू शकता तुम्ही असिस्टंट मॅनेजर IT, मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग अकाउंट्स, ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, ज्युनियर असिस्टंट जनरल. यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची माहिती दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता. यामध्ये पे स्केल किती असेल दिलेलं आहे. किमान 22,000 ते 1,40,000 स्केल ऑफ पे आणि यामध्ये प्रोबेशन पिरियड असेल 12 महिने आणि सर्व्हिस बॉन्ड यामध्ये दिलंय की 3 वर्षांचा मिनिमम सर्व्हिस बॉन्ड आहे. यासाठी एलिजिबल कंडिशन्स पण दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता. ही जाहिरात पूर्ण 44 पानांची आहे. ही पूर्णपणे वाचून घ्या. एज
रिलॅक्सेशनची माहिती आहे इथे. यामध्ये किती फी असेल याची माहिती आहे. मोड ऑफ पेमेंट कसं असेल याची माहिती आहे आणि अप्लाय कसं करायचं याची पूर्ण प्रोसेस दिलेली आहे. पूर्ण स्टेप्स दिलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. एक्झामिनेशन सिटीज पाहू शकता. मुंबई, नवी मुंबई, हैदराबाद, नवी दिल्ली, चेन्नई, लखनौ, चंदीगड, कोलकाता, बेंगळुरू, अहमदाबाद, पाटणा आणि जयपूर. जनरल कंडिशन्स पण वाचू शकता तुम्ही. यामध्ये पाहू शकता मिनिमम क्वालिफाईंग पर्सेंटेज किती आहेत ठराविक कॅटेगरीजसाठी. आता क्वेश्चन मार्क्स आणि एक्झाम कशी असेल याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. प्रत्येक पदानुसार वेगवेगळं स्ट्रक्चर आहे. तुम्ही पाहू शकता. याचा अभ्यास करा. आता ही वेबसाईट आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी. यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता आणि ही वेबसाईट आहे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ऑफिशियल वेबसाईट cotcorp.org.in. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली जरूर सांगा, कमेंटमध्ये कळवा आणि ज्यांना या भरतीसाठी अप्लाय करायचं आहे त्यांनी कमेंटमध्ये जरूर कळवावं. मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.